introduction. Hello, welcome to all subscribers and viewers to our Easy English by Sandeep Chaudhary Sir YouTube channel. Easy English by Sandeep Chaudhary Sir या YouTube चॅनलला सर्व सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स यांचे मी स्वागत करतो. आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे कारण हा टॉपिक चौथी पासून तर 12वी पर्यंत, त्यानंतर डिग्री पर्यंत, त्यानंतर यूपीएससी, एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, असिस्टंट्स आणि बँकिंग क्षेत्रातील एक्झाम संदर्भामध्ये हा टॉपिक विचारला जातो. म्हणजे ह्या टॉपिकला किती महत्त्व आहे तर आज आपण आर्टिकल्स उपपद यांचा अभ्यास करणार आहोत. एकूण इंग्रजी भाषेमध्ये दोन आर्टिकल्स आहेत, डेफिनेट आर्टिकल्स अँड इनडेफिनेट आर्टिकल्स. डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे निश्चित उपपदे आणि इनडेफिनेट आर्टिकल्स अनिश्चित उपपदे. आज आपण इनडेफिनेट आर्टिकल्स ए आणि एन अशा दोन इनडेफिनेट आर्टिकल्सचा अभ्यास करणार आहोत. हे इनडेफिनेट आर्टिकल्स आपल्याला व्याकरणदृष्ट्या तसंच एखादा ड्राफ्ट तयार करत असताना आपल्याला माहिती असणं खूप गरजेचे आहे. तर आपण सुरुवात करूयात. याचे युजेस आपण सुरुवातीला ए या आर्टिकलचे युजेस बघणार आहोत. ए हा आर्टिकलचे उपयोग समजण्यासाठी या ठिकाणी आम्ही थोडं नवीन पद्धतीने, आधुनिक पद्धतीने ए हा आर्टिकल आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी इमेजेसचा उपयोग या ठिकाणी केला आहे. तर आपण याचे युजेस इमेजेसच्या मदतीने समजून घेऊया. सुरुवातीला वी यूज आर्टिकल्स ए बिफोर सिंग्युलर कॉन्सोनंट्स, म्हणजे आपल्याला एकवचनी व्यंजनापूर्वी आपल्याला ए या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे. इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत. या 26 अल्फाबेट्स मध्ये त्या ठिकाणी 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू, आणि उर्वरित जे 21 अल्फाबेट आहेत ते सर्व कॉन्सोनंट्स आहेत. तर या ठिकाणी तो कॉन्सोनंट सिंगल असला पाहिजे, तो अनेक वचनी नसावा. या ठिकाणी युजेस बघा. बुक अ बुक, पेन अ पेन, पेन्सिल अ पेन्सिल, नोटबुक अ नोटबुक, क्लास अ क्लास. या ठिकाणी अनेक वचन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही आर्टिकलचा उपयोग करायचा नाही. फॉर एक्झाम्पल बुक्स आपल्याला कुठलेही आर्टिकल घ्यायचं नाही, पेन्स कुठलेही आर्टिकल घ्यायचे नाही, पेन्सिल कुठलेही आर्टिकल घ्यायचे नाही, नोटबुक्स कुठलेही आर्टिकल घ्यायचं नाही, क्लासेस कुठलेही आर्टिकल घ्यायचं नाही. दुसरा यूज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचा बिफोर नंबर्स. काही संख्यांपूर्वी आपल्याला ए या उपपदाचा उपयोग करायचा आहे. फॉर एक्झाम्पल 100 अ 100, 1000 अ 1000, मिलियन अ मिलियन, बिलियन अ बिलियन. 4 नंबरचा यूज आपण आता आर्टिकलचा बघूया. अ ग्रुप ऑफ वर्ड्स, काही शब्द समूहांपूर्वी ए आर्टिकलचा उपयोग केला जातो. लॉट ऑफ मनी, अ लॉट ऑफ मनी, थँक्स अ लॉट, अ लिटिल, मास्टर. आपण आता शेवटला 5वा यूज बघणार आहोत. कुठल्याही आर्टिकलचा उपयोग करण्यापूर्वी त्या शब्दाच्या प्रोनाउन्सिएशनला महत्त्व आहे, त्याच्या उच्चाराला महत्त्व आहे. म्हणजे ज्या ठिकाणी शब्दाची सुरुवात कशाने झाली आहे याला महत्त्व नाही, शब्द कशाने स्टार्ट झालेला आहे यालाही महत्त्व नाही, परंतु शब्दाचा उच्चार कसा आहे त्याला महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी. आता यू हा त्या ठिकाणी स्वर आहे, वॉवेल्स आहे, परंतु यूचा उच्चार वाय सारखा होतो म्हणून आपण त्या ठिकाणी अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युनिटी अशा सोप्या आणि इमेजेसच्या मदतीने आपण हे ए हा आर्टिकल कधीच विसरणार नाही. आता आपण एन या इनडेफिनेट आर्टिकल बद्दल माहिती करून घेऊया. एन ह्या आर्टिकलचा उपयोग सर्वप्रथम आपण त्याचा यूज
बिफोर सिंग्युलर वॉवेल्स, जे इंग्रजी भाषेतील 5 स्वर आहेत ए ई आय ओ यू, यांच्या पुढे आपण एन या आर्टिकलचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, ॲपल, एन ॲपल, एलिफंट, एन एलिफंट, इंक, एन इंक, ऑरेंज, एन ऑरेंज, अम्ब्रेला, एन अम्ब्रेला. यानंतर आपण त्याचा दुसरा यूज बघूया, दुसरा उपयोग समजून घेऊया. बिफोर सम डिग्रीज, अशा काही डिग्रीज आहेत, काही पदव्या आहेत की त्यांच्या पुढे आपण एनचा उपयोग करतो. मग त्या लेटरची सुरुवात जरी कॉन्सोनंटने झाली असेल परंतु त्याच्या उच्चाराला, प्रोनाउन्सिएशनला त्या ठिकाणी महत्त्व आहे. फॉर एक्झाम्पल, एम ए, एन एम ए. आता याच्यामध्ये ए या एमने जरी सुरुवात झाली असेल या शब्दाची, तो जरी कॉन्सोनंट असेल पण त्याचा उच्चार हा स्वरासारखा होत आहे, एचा उच्चार त्या ठिकाणी होतो. म्हणून आपण एन एम ए, एम एस सी, एन एम एस सी, एम बी बी एस, एन एम बी बी एस, एम बी ए, एन एम बी ए. यानंतर आपण एनचा शेवटचा उपयोग समजून घेऊया. बिफोर प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स, शब्दांचा उच्चार, म्हणजे या ठिकाणी शब्दाची सुरुवात जरी व्यंजनाने होत असेल परंतु त्याचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एन या उपपदचा उपयोग करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, HONEST, आपण त्याला हॉनेस्ट नाही म्हणत, आपण त्याला ऑनेस्ट म्हणतो. मग त्या ठिकाणी आपल्याला एन ऑनेस्ट, म्हणजे एच जरी असेल पण त्याचा उच्चार ओ या लेटरने होत आहे. ऑनरेबल, एन ऑनरेबल, ऑनेस्टी, एन ऑनेस्टी. या ठिकाणी आपण इनडेफिनेट आर्टिकल्स ग्राफिक्सच्या मदतीने, इमेजेसच्या मदतीने आपण एकूण 8 नियम याचे समजून घेतले. हे 8 नियम जर आपण लक्षात ठेवले तर कायमस्वरूपी हा टॉपिक, हा घटक, हा प्रत्येक एक्झाम्सला मोठ्या प्रमाणावर विचारला जातो. तो जरी बेसिक असला परंतु कालानुरूप त्याची जर आपली प्रॅक्टिस झाली नाही तर आपण त्या ठिकाणी ते विसरून जातो. म्हणून हे 8 नियम आम्ही आपल्या पुढे अतिशय सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. थँक यू व्हेरी मच.